नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे धनु राशींच्या व्यक्तींना नोव्हेंबर 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. धनु राशींच्या व्यक्तींना हा महिना थोडासा खडतर आहे असं म्हणता येईल. म्हणजे प्रयत्नाने यश, प्रयत्न न करता यश या महिन्यात मिळणार नाही असं दिसून येत आहे. जो योग्य वेळी योग्य दिशेने प्रयत्न करेल तो यशस्वी होईल. जर प्रयत्न केले नाहीत तर मात्र आपल्याला हा थोडा महिना जो आहे तो त्रासदायक आहे असं दिसून येत आहे. आपल्या प्रकृतीच्या बाबतीत आपला नियमित व्यायाम, आपली जे काही साधनं जी आहेत, आपण जिम वगैरे कोणी जॉईन करतात, कोणी रनिंग करतात वगैरे, असे ह्यामध्ये जर आपण आळस जर ह्या महिन्यात केलात तर आपल्याला आरोग्याच्या तक्रारी दिसून येतात. म्हणजे आपलं ठरलेलं जे रुटीन आहे आपल्या आरोग्यासाठी ते आपण टाळता कामा नये. ते जर आपण टाळलं तर आरोग्याच्या तक्रारी आपल्या बाबतीत दिसून येत आहेत. तर हे शक्यतो आपण टाळू नका असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे. आपल्या प्रकृतीच्या बाबतीत सगळेच नागरिक हल्ली खूप जागृत आहेत. त्यामुळे प्रत्येकाचं जे काही वर्कआउट आहे त्याप्रमाणे ते त्यांनी न ढळू देता अवश्यपणे फॉलो करावं. म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहील आणि आरोग्य चांगलं राहिलं तर बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला फलदायी होतील असा मला विश्वास या ठिकाणी वाटतो. अनावश्यक वजन वाढणे किंवा आपल्या पायाला सूज येणे अशा काही गोष्टी या महिन्यात दिसून येतात. तर धनुराशींच्या व्यक्तींनी याबद्दल काळजी घ्यावी. धनुराशींच्या व्यक्तींना मी असंही सांगू इच्छितो की आपल्या कामामध्ये जी आपल्याला जबाबदारी दिलेली आहे ती आपण आपली जबाबदारी पार पाडत राहा. लोक काय म्हणतात, आपली वाहवा होते की नाही, आपल्याला ॲप्रिसिएशन मिळतंय की नाही, याची आपण अजिबात चिंता करू नका. आपली जबाबदारी आपण पार पाडणे हे एकमेव ध्येय ठेवा आणि आपलं काम करत राहा. त्याचं नोटिंग कुठेतरी होत आहे तुमच्या दैवानुसार, त्याबद्दल तुम्ही परिणामाची तमा बाळगू नका. पण प्रामाणिकपणाने आपले प्रयत्न करत राहा नोकरी करणाऱ्यांनी, असं मला या ठिकाणी सुचवायचं आहे. जे उद्योगधंदा करणारे व्यक्ती जे आहेत किंवा व्यापार करणारे व्यक्ती आहेत त्यांना या महिन्यामध्ये थोडे पैसे त्यांचे गुंतले जातील किंवा अडकले जातील असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. ट्रेडिंग करणारे विशेषतः लोक जे आहेत त्यांचे पैसे थोडेसे अडकले जातील असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. तर तेवढीच रिस्क आपण घ्या की जेवढी तुम्ही हँडल करू शकता. अनावश्यक रिस्क घेऊ नका हेच मी या ठिकाणी सांगेन. धंदा जे आहेत, उद्योगधंदा करणारे लोक आहेत त्यांनी उद्योगधंद्यामध्ये थोडंसं आपल्या अडथळ्याचा सामना करून त्यांना आपला उद्योग करावा लागेल. पण त्याची तमा बाळगू नका. आपण जे काम करतोय त्यामध्ये संकटही येणारच कधी ना कधीतरी. त्या संकटाचा सामना करायची कुवत आपल्यात आहे, त्यातली सोल्युशनही आपल्याला माहीत आहेत. तर आपण ते का करायचं नाही हे मनात ठेवा आणि आपल्या प्रत्येक संकटाचा सामना करा असंच मी सांगेन. म्हणजे तुमच्या कामात काही अडथळा येणार नाही. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की जी लहान मुलं अभ्यास करणारी जी आहेत ती आळस करतील या महिन्यात असं दिसून येतं. काही ना काहीतरी कारणाने अभ्यास टाळणे किंवा दिरंगाई करणे अशी त्यांची एक मनोवृत्ती जी आहे ती वाढत राहील मुलांची. तर मुलांनी या गोष्टी टाळाव्यात. आणि जी मोठी मुलं आहेत त्यांना ओव्हर कॉन्फिडन्सचा त्रास दिसून येतो तर त्यांनी तोही टाळावा. या दोन्ही गोष्टी टाळल्या तर विद्यार्थ्यांनाही काही खूप त्रास नाही असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. पण हे मी जी सांगितलेली काळजी त्यांना घ्यायला हवी. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, कुटुंबातील समवयस्क व्यक्तींचा आपल्याला उपयोग होईल. कधीकधी आपले भावंड, आपले मित्रपरिवार हे आपल्या अडचणींच्या प्रसंगी धावून येतील आणि आपल्याला मदत करतील किंवा आपल्याला योग्य तो सल्ला देतील असं ह्या ठिकाणी दिसून येत आहे. त्याप्रमाणे त्यांचा आदर जो आहे तो त्यांना योग्य आदर द्या, त्यांच्याकडून सल्ला घ्या आणि त्या सल्ल्याप्रमाणे आपण वागा. म्हणजे आपलं काही नुकसान होणार नाही असं मला या ठिकाणी दिसून येते. पैसे गुंतवणुकीच्या बाबतीत मात्र थोडासा आपण थोडीशी काळजी घेतलेली बरी. काहीतरी फ्रॉड होणे, सायबर फ्रॉड होणे
किंवा एखादी लिंक आपण ओपन करून आपल्याला काही नुकसान होणे अशा गोष्टी दिसून येत आहेत. काही मोबाईल चोरीला जाणे किंवा आपली अचानक काही संकटांनी आपली लॉस होणे अशा गोष्टी दिसून येत आहेत. तर सायबर चोरी वगैरे अशा लोकांपासून आपण सावध राहा आणि त्या ठिकाणी आपण योग्य ती काळजी घ्या. कुठली लिंक ओपन करू नका, त्यामुळे तुम्हाला ते नुकसान होणार असं या ठिकाणी दिसून येत आहे. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्याला आवश्यक असलेलं उत्पन्न आपल्याला नक्की मिळेल. खूप आणि अनावश्यक काही मिळणार नसलं तरी आवश्यक जेवढं आहे आपल्याला कमतरता राहणार नाही. आवश्यक जेवढं उत्पन्न आहे तेवढं आपल्याला खिशात आपल्या गाठीला पैसे असतील, त्याबद्दल त्यांनी काळजी करू नये. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की कोर्ट कचेरी किंवा अशा बाबतीत जर काही आपले केसेस चालू असतील तर त्या आपल्याला कॉम्प्रोमाइज स्टेटसला आता येतील. म्हणजे अगदी निकाल त्याचा मिळणार नाही, पण कॉम्प्रोमायझेशनसाठी काहीतरी विचारणा होईल. आणि जर ते आपल्याला हितकारक असलं किंवा नुकसान न होणारं असलं तर ते आपण अवश्य करा, कारण प्रत्यक्षात त्याचा निकाल नाही तर किती लांब जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे कॉम्प्रोमाइज करा आणि ही गोष्ट लवकरात लवकर मिटवा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. धनुराशींच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम हे जर वाचन केलं रोज सकाळी स्नान झाल्यावर तर त्याचा त्यांना निश्चित फायदा होईल आणि अशी जी संकट आहेत ती दूर होतील आणि त्यामुळे त्यांना आपल्या कामामध्ये उत्साह आणि या अनावश्यक चोरीमारी असे जे काही मी म्हटलंय त्याच्यावर आपल्याला योग्य वेळी सतर्कता, आपली जागृत बुद्धी आपल्याला साथ देईल असं मला या ठिकाणी दिसतंय. तर हा उपाय विष्णू सहस्त्रनामाचा आपण अवश्य करावा धनुराशींच्या व्यक्तींनी असा मी सल्ला त्या ठिकाणी तुम्हाला देतोय. हे होतं धनुराशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.